टॉप हेडलाइंस से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स। खुशियां आपकी, रंग हमारे। सरकार दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला बदनाम करतंय। दिल्लीत आलेले लाखो शेतकरी माओवादी आहेत का? संजय राऊत यांचा सवाल। मुंबईवरचा मराठी ठसा पुसला जातोय। मुंबई अदानींच्या घशात घातली जातीय। संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल। मराठ्यांना ओबीसी मधूनच आरक्षण द्या। 21 फेब्रुवारीपर्यंत सगळेसोयरे कायद्याची अंमलबजावणी करावीच लागेल। अंमलबजावणी झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही। जरांगे पाटलांचा सरकारला इशारा। मराठा समाजानं जितक्या ताकदीनं होईल तेवढ्या ताकदीनं आंदोलन करावं, मात्र लोकशाही मार्गाने आंदोलन करावं। जरांगेंचं लोकशाही मराठीवरून मराठा समाजाला आवाहन। जरांगेंच्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी विविध ठिकाणी मराठा समाज आक्रमक। जालना, हिंगोली, नाशिकमध्ये मराठा समाजाकडून रास्तारोको आंदोलन, तर धाराशिवमध्ये रस्त्यावर टायर पेटवून आंदोलकांची घोषणाबाजी। कुणाला भावनिक करण्याचा प्रश्नच नाही। जनतेला सर्व गोष्टी माहिती आहेत, फक्त लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे। शरद पवार यांचा अजित पवार यांना टोला। निलेश राणेंच्या चिपळूण सभेवर वडेट्टीवारांची टीका। जनतेला कायदा सुव्यवस्थेला खरा धोका भाजपकडूनच। वडेट्टीवार यांचा ट्विटवरून हल्लाबोल। पंकजा मुंडेंच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला नोटीस। पीएफ कार्यालयाने बजावली आहे नोटीस। कर्मचाऱ्यांचे 61 लाख रुपये पीएफ रक्कम थकवल्याप्रकरणी नोटीस। राणे ठाकरे गटातील राड्यावरती कोकण प्रादेशिक पक्षाचा हल्लाबोल। दोन्ही पक्षांच्या अशा उमेदवारांना निवडूनच का देता? ओवेस पेसकर यांचा चिपळूणकरांना सवाल, तर राणे आणि भास्कर जाधवांवरती गुन्हा दाखल करा, पेसकर यांची मागणी। शेतकऱ्यांना दिल्लीत प्रवेश न करू देण्याची दिल्ली पोलिसांचा निर्धार, तर अश्रुधुराच्या 30,000 नळकांड्या मागवल्या। राज्यसभा निवडणूक बिनविरोध होणार। अपक्ष उमेदवार विश्वास जगताप यांचा अर्ज बाद, तर आमदारांच्या सह्या पुरेशा नसल्यानं अर्ज झालाय बाद। टॉप हेडलाइंस से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स। खुशियां आपकी, रंग हमारे। आमदार रवींद्र धंगेकरांकडून लोकसभेची तयारी सुरू। पुन्हा येतो धंगेकर पॅटर्न। प्रदूषणमुक्त होण्यासाठीचे पोस्टर्स। धंगेकर पॅटर्नची सोशल मीडियावर पोस्टरबाजी। भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनाला सुरुवात। दिल्लीतील भारत मंडपमध्ये आज आणि उद्या अधिवेशन, तर देवेंद्र फडणवीसांसह राज्यातून 710 पदाधिकारी उपस्थित। मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल विधानसभेत मांडणार विश्वासदर्शक ठराव। अगदी थोड्याच वेळात केजरीवाल विश्वासदर्शक ठरावावरती बोलणार, मात्र चर्चेवेळीच गदारोळ होण्याची शक्यता वर्तवली जाते। देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावरती मेगा ब्लॉक घेतला जाणार। जलद गाड्या ठाणे कल्याण डाऊन धीम्या मार्गावरती वळवल्या जातील। पुणे मिरज रेल्वे मार्गावरती 7 दिवसांचा मेगा ब्लॉक घेतला जाईल। लोहमार्ग दुपदरीकरणाच्या कामासाठी मेगा ब्लॉक। पुण्याहून कोल्हापूरला जाणाऱ्या अनेक गाड्या रद्द। मार्च अखेर रत्नागिरीतील कशेडी बोगदा होणार दुतर्फा खुला। बोगद्याचं काम हे 80% पूर्ण। बोगद्यात 6 ठिकाणी जोड रस्ते आणि युटर्नची देखील व्यवस्था। नाशिकमध्ये मराठा समाजाचं रास्तारोको आंदोलन। जुन्या जकात नाका अडगावमध्ये रास्तारोको आंदोलन, तर आंदोलकांना पोलिसांनी घेतलंय ताब्यात। पंढरपुरात जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ मराठा समाज आक्रमक। पंढरपुरात येणारे अनेक मार्ग मराठा समाज बांधवांनी रोखले। कोस्टल रोड महिना अखेरीस मुंबईकरांच्या सेवेत। वरळी ते मरीन ड्राईव्ह एक मार्गिका होणार सुरू। पंतप्रधानांच्या हस्ते होणार लोकार्पण। जुन्या पेन्शन योजनेचा प्रश्न येत्या अधिवेशनात पुन्हा चर्चेला जाणार। अर्थसंकल्पातून सरकार करणार जुन्या पेन्शनबाबतची भूमिका स्पष्ट। मुंबईतील वांद्रे तसेच गेटवे ऑफ इंडियावर बॉम्बस्फोट होणार। पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन। पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू। बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेंच्या पुस्तक लिहू देण्याच्या मागणीला कारागृह प्रशासनाचा विरोध। वाझेंच्या मागणीला गैरवापर होऊ शकतो, कारागृह प्रशासनानं व्यक्त केली आहे भीती। कोविड काळातले कथित ऑक्सिजन प्लांट घोटाळा प्रकरणी रोमिन शेडा विरोधात 4000 पानी आरोपपत्र दाखल। आर्थिक गुन्हे शाखेकडून आरोपपत्र दाखल।
चिपळूण राड्या प्रकरणी ठाकरे गटासह भाजपच्या 300 ते 400 कार्यकर्त्यांवरती गुन्हा दाखल. रात्री उशिरा चिपळूण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.